ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। प्राजक्तदादा तनपुरे आमदार झाल्याशिवाय मी उपनगर अध्यक्षांच्या खुर्चीवरती बसणार नाही असा संकल्प उपनगर अध्यक्ष गजानन सातभाई यांनी केला होता। आता प्राजक्तदादा तनपुरे हे आमदार झाले आहेत, त्यामुळे सातभाई यांचा संकल्प पूर्ण झाला। यानिमित्त राहुरी नगर परिषद कार्यालयामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करून सातभाई हे उपनगर अध्यक्ष पदाच्या खुर्चीवरती विराजमान झाले आहेत। डिसेंबर महिन्यामध्ये राहुरी नगर परिषद निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि तनपुरे गटाच्या हाती सत्ता आली होती। नगराध्यक्षपदी भाऊसाहेब मोरे हे विजयी झाले होते। त्यानंतर उपनगराध्यक्षपदी गजानन सातभाई यांची निवड करण्यात आली होती। मात्र त्यावेळी गजानन सातभाई यांनी उपनगराध्यक्षांच्या खुर्चीवरती न बसता जोपर्यंत प्राजक्तदादा तनपुरे हे आमदार होत नाही तोपर्यंत मी उपनगराध्यक्षपदाच्या खुर्चीवरती बसणार नाही असा संकल्प केला होता। गजानन सातभाई यांनी उपनगराध्यक्षपदाच्या खुर्चीवरती न बसता शहरामधील जनतेचे प्रश्न मार्गी लावून आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावलंय। दरम्यान माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये जाहीरपणे प्रवेश केला। त्यानंतर त्यांची विधान परिषदेवरती आमदार म्हणून बिनविरोध निवड झाली आहे। त्यामुळे विधान परिषदेमध्ये त्यांचा शपथविधी देखील काल संपन्न झाला। तर गजानन सातभाई यांचा संकल्प आता पूर्ण झालाय। त्यामुळे 24 जून रोजी राहुरी नगर परिषदेमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करून गजानन सातभाई हे उपनगराध्यक्षांच्या खुर्चीवरती विराजमान झाले आहेत। यावेळी गटनेते हर्ष तनपुरे म्हणालेत की गजानन सातभाई आणि त्यांचं कुटुंब हे संपूर्ण तनपुरे घराण्याशी एकनिष्ठ राहिलंय। गजानन सातभाई हे संपूर्ण तनपुरे कुटुंबियांचे लाडके आहेत। भविष्यात त्यांच्या हातून आणखी चांगली कामं होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि हर्ष तनपुरे यांनी सातभाई यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्यात। तसेच नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांचा देखील सत्कार यावेळी करून शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी उपनगराध्यक्ष गजानन सातभाई म्हणालेत की तनपुरे कुटुंबियांचा आम्हाला नेहमीच आशीर्वाद मिळाला आहे। आज मी जे काही आहे ते फक्त तनपुरे कुटुंबियांमुळेच आहे। मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहील। त्यांच्या पाठबळामुळेच नगर परिषदेच्या माध्यमामधून मी शहर विकासासाठी कायम तत्पर राहीन असं मत गजानन सातभाई यांनी व्यक्त केलं। तर याप्रसंगी माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे तसेच आसाराम शेजूळ, नगरसेवक अविनाश मस्के, प्रदीप भुजाडी, प्रशांत डवले, प्रतीक तनपुरे, ॲडव्होकेट राहुल शेटे, डॉक्टर संतोष उदावंत, अरुण साळवे, राजेंद्र उंडे, नयन शिंगी तसेच नंदुभाऊ तनपुरे, प्रकाश भुजाडी, भारत भुजाडी, शहाजी ठाकूर, राजूभाई शेख, रवींद्र आहेर, संजय साळवे, सचिन भोंगळ, किरण साळवे, जीवन गुलदगड, दादू साळवे, संतोष आघाव, महेश उदावंत, नगरसेविका सपना भुजाडी, सुमती सातभाई, मुख्याधिकारी अभिजित हराळ यांच्यासह सर्वच आजी माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपले उपनगराध्यक्ष, राहुरी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष गजानन सातभाई यांचा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला। खरं म्हणजे त्यांची उपनगराध्यक्षपदी निवड मागेच झाली होती जानेवारी महिन्यात। ते उपनगराध्यक्ष म्हणून काम पण करत होते, पण त्यांनी खुर्चीवर बसायचं नाही असं ठरवलं होतं आणि तेव्हा त्यांनी असं ठरवलं होतं की जेव्हा दादा आमदार होतील तेव्हाच मी खुर्चीवर बसेन।
त्यावेळेस कुणालाच वाटलं नव्हतं की दादा इतक्या लवकर आमदार होतील असं. म्हणजे आम्हाला वाटलं की त्यांना आता बसायला मिळतं की नाही खुर्चीवर. पण योगायोगाने दादा विधान परिषदेचे आमदार झाले आणि गजानन सातबाईंनी आज खुर्चीवर म्हणजे बसले, पदग्रहण आज त्यांचं झालेलं आहे. त्या गोष्टीचा खूप आनंद होतोय. म्हणजे दादा आमदार झाले आणि वाटलंही नव्हतं की त्यावेळेस जेव्हा सातबाई जेव्हा उपनगराध्यक्ष झाले त्यावेळेस असं वाटत नव्हतं अजिबात की इतक्या लवकर दादांना संधी मिळेल आमदार व्हायची. ते भाजपमध्ये प्रवेश केला दादांनी आणि त्यांची विधान परिषदेचे सदस्य म्हणून कालच शपथविधी संपन्न झालेला आहे आणि म्हणून आज गजानन सातबाईंनी त्यांची खुर्ची स्वीकारलेली आहे. आता मला त्याबद्दल मी त्यांचं खूप अभिनंदन करते. आज तसेच आपले नगराध्यक्ष मोरे सर यांचाही वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा देतो. जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये अध्यक्षपदासाठी मोरे सर निवडून आले व आमचे अपक्ष विकास आघाडीचे 17 नगरसेवक निवडून आले. तदनंतर उपाध्यक्षपदाची निवडणूक होती, त्यामध्ये मला तनपुरे घराण्यांनी, प्राजक्तदादांनी, मान्य बापूसाहेब तनपुरे, अरुणसाहेब तनपुरे, उषा वहिनी, हर्षदादा, सोनालीताई तनपुरे यांनी मला उपाध्यक्षपदाची संधी दिली. ही संधी दिल्यानंतर तिचा पदग्रहण होता. पण ज्या मला उपाध्यक्षाची खुर्ची ज्यावेळेस बसायची वेळ आली त्यावेळेस ज्यांनी मला खुर्ची दिली ते आपले प्राजक्तदादा आमदार नव्हते. ते आमदार होणं, उपाध्यक्ष पदाची मला संधी दिली, पण ज्यांनी आपल्याला या खुर्चीत बसवलं ते दादा आमदार होणं आमच्या दृष्टीने गरजेचं होतं मला उपाध्यक्ष पदापेक्षा. आणि दैवयोगाने दादांना आमदारकी मिळाली. मी आणि विजू टापरे बालाजीला गेलो होतो. तिथं सुद्धा आम्ही फोन केला की दादा आमदार झाले पाहिजे. त्याच्यामुळे मी आणि दादांचे विजू टापरे 300 पायऱ्या चढून गेलो आणि असा संकल्प तिथं सुद्धा केला की दादा आमदार झाला परत आम्ही पायरीनेच बालाजीच्या दर्शनाला घेऊ. आणि ही संधी दादांमुळे मला मिळालेली आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. मनोज साळवे, C24 तास, राहुरी.